सलग 2 मंत्र्यांना कोंडीचा धक्का, कोरेगावची वाहतूक व्यवस्था ठप्प, प्रशासन झोपेत का? साखर कारखान्यांच्या ट्रॉलींनी भरलेल्या रस्त्यामुळे कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस विकराळ रूप घेत आहे. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ताफा या कोंडीत अडकला होता आणि त्यानंतर शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला असून प्रशासन झोपेतून उठणार तरी कधी, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सकाळी 11:30च्या सुमारास गोरे यांचा ताफा बोराटवाडीतून साताऱ्याकडे निघाला असता कोरेगाव पोलिसांनी तातडीने नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्वतः पोलीस ठाण्याची जीप पायलटिंगला पुढे ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. सरस्वती विद्यालय ते रेल्वे स्टेशन असा मार्ग सुरळीत पार पडला तरी हुतात्मा स्मारक, साखळी पूल, भारतीय स्टेट बँक परिसर, रोटरी उद्यान आणि आझाद चौक येथे ताफा कोंडीत अडकला. शनिवार हा सकाळी लवकर शाळा भरणारा आणि शाळा सुटणारा दिवस असल्याने स्कूल बसेसची गर्दी, त्यात सुमारे 12 साखर कारखान्यांची ट्रॉलीनी रस्ते व्यापल्याने शहर ठप्प झाले होते. 2 दिवस सलग राज्याचे मंत्री कोंडीत अडकले तरी प्रशासनाचे डोळे अजूनही झोपेत असल्याची नागरिकांची टीका सुरू झाली आहे. वाहतूक नियोजनाचा अभाव, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि ऊस वाहतुकीचा बोजा यामुळे कोरेगावकर त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी मागणी केली आहे की महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ तसेच साखर कारखाने यांनी संयुक्तपणे उपाययोजना करून या अराजकतेला आळा घालावा, अन्यथा कोरेगावची ही कोंडी कथा कायमस्वरूपी ठरेल, असा इशारा जनतेने दिला आहे. Apa itu ada Espera attitude turun karang मेगा इंजिनिअरिंग कंपनीची मनमानी, कोरेगावकरांचा जीव मुठीत, प्रशासन गप्प, आमदार शशिकांत शिंदे यांचा संताप. कोरेगाव शहरातील रस्त्यांचा बोजवारा, वाहतूक कोंडी आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार या सर्वांच्या मुळाशी मेगा इंजिनिअरिंग कंपनीची बेपर्वा कामगिरी आणि राजकीय पाठबळ असल्याचा स्फोटक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजपशी निगडीत असलेल्या या कंपनीने कोरेगावचा विकास खुंटवला आहे आणि कोणीच त्यांना हात घालण्याची हिंमत दाखवत नाही, असा थेट घणाघात त्यांनी केला. शनिवारी सकाळी लासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे यांनी संतापाचा सूर लावला. कोरेगाव शहरात आज ज्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली आहे त्याला मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी थेट जबाबदार आहे. या कंपनीकडे रस्त्याचे काम आहे पण प्रगती शून्य, केवळ कागदोपत्री काम दाखवून कोट्यवधी रुपये खर्च दाखवले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आज वर्तमानपत्रामध्ये पंढरपूर सातारा रस्त्याची असलेली बातमी बघितली. खरं म्हटलं तर नॅशनल हायवेने हा रस्ता करण्याच्या संदर्भात जे कॉन्ट्रॅक्ट दिलं ते काम सुरू झाल्यापासून आज मितीपर्यंत फार मोठ्या प्रमाणात या कामाच्या संदर्भातली चर्चा ही वर्तमानपत्रात सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आहे. मला काही व्यापाऱ्यांनी सुद्धा फोन केला की आता ह्या भागातल्या जिल्ह्यातले रस्ते इतके खराब आहेत आणि कामं अपूर्ण पडलेली आहेत, त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होतो. अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी माझ्याकडे विनंती केली होती, सूचना केली होती की आपण लक्ष घाला. आता मी आपल्याला प्रामुख्याने सांगतोय की या राज्य सरकारला, केंद्र सरकारला पैसे नसल्यामुळे या असलेल्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. जी कामं झाली
इतकी निकृष्ट पद्धतीने झालेली आहे की 2 वर्षामध्ये सगळीकडे रस्त्यामध्ये आता खड्डे का खड्ड्यात रस्ता हा शोधावा लागतो. सातत्याने याच्यावर आवाज उठवला, सगळ्यांच्याकडे बैठका लावल्या, विधान परिषदेमध्ये सुद्धा मंत्र्यांनी उत्तर दिलं की तत्काळ कारवाई करतो, अद्यापही नाही. आणि मला खालतं कळलं तेच मंत्री या रस्त्याच्या याच्यामध्ये अडकून गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे की कारखान्याची वाहतूक प्रचंड वाढलेली आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये मी त्यावेळेला हे संभाव्य असलेली वाहतुकीचा परिणाम लक्षात घेता मी रिंग रोडच्या माध्यमातून काही प्रस्ताव दिले होते. ते रिंग रोडचे प्रस्ताव त्यावेळेला नॅशनल हायवेच्या माध्यमातून मंजूर करावे अशा प्रकारचे. पण बाजारपेठेवर परिणाम होतो म्हणून आपण रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला. त्यामध्ये पण नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांनी त्याचा आवाजच्या 1.25 बिल इस्टिमेट काढल्यामुळे ते अडकून पडलेलं आहे. पर्यायी काढता येतात पण त्यासाठी प्लॅनिंग लागतं. दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर, आम्ही गेल्यानंतर या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याचे परिणाम आज आपण इथं बघतोय. प्रामुख्याने या सर्व गोष्टीची मागणी सातत्याने करतोय. येत्या काळामध्ये सुद्धा या असलेल्या संदर्भामध्ये विधिमंडळात आवाज उठवण्याचा मी प्रयत्न करेल. किंबहुना आंदोलन सुद्धा आम्ही केलेलं आहे. पण सरकार ठिंब आहे, सगळीकडेच भ्रष्टाचार करण्यासाठी महायुतीमध्ये चढावड लागलेली आहे. त्यामुळे खालपर्यंत हे पाणी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. अधिकाऱ्यांना भीती नाही, कोणाला भीती नाही. त्यामुळे हे सगळं असंच चाललेलं आहे. जनतेनेच विचार करावा. आता ही परिस्थिती उद्भवलेली आहे, त्याच्यामुळे 1-1 तास जर कोरेगावमध्ये ट्रॅफिक जाम होत असेल तर मला वाटतं दुर्दैवाने उद्या भविष्य काळामध्ये हे संकट, हे परिणाम फार मोठ्या प्रमाणात वाढतील. वाहतूक वाढल्यानंतर त्याचे परिणाम होतील. म्हणून या संदर्भामध्ये तातडीने लक्ष घालण्याच्या संदर्भातली मी प्रयत्न करेल. जिल्हाधिकारी आणि यांच्याकडे बैठक लावून त्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल. नाही झाला तर मग शेवटी जन आंदोलन आणि आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही करू. कंपनीच्या संदर्भामध्ये कारवाई करावी अशा प्रकारचे मंत्री बोलत असतील पण मला वाटतं की कोणी काढू शकतं का काय. त्यांनी जर भाजपच्या असलेल्या पक्ष कार्यालयाला फार मोठ्या प्रमाणात देशभरातून देणगी दिली असेल आणि त्याला सगळी कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर तुम्ही मेगा इंजिनियरला काढू कसे शकता. तुमच्या हातातच नाही, ते दिल्लीकरांच्या हातामध्ये आहे. मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी प्रवाहात सामील होण्याचा घेतला निर्णय. मनोहर शिंदे यांची घोषणा. मलकापूर शहरातील उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि शहराचा विकास कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माजी नगरसेवक मनोहर शिंदे यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषदेत सांगितले. शहरात गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा, रस्ते, मल निस्सारण आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी विविध प्रकल्प सुरू असून त्यांना गती देणे ही काळाची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. जनतेने दिलेला विश्वास कायम ठेवून मलकापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याचा माझा निर्धार आहे. मतभेद बाजूला ठेवून शहर हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आगामी काळात विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि जनसहभाग वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. शिंदे यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर माझं अवलोकन केलं तर अतुल बाबांनी आम्ही 2 निवडणुका एकत्र मलकापूर केलेल्या आहेत. एक 2005ची मी जेव्हा सरपंच झालो आणि 2013ची. त्यामुळे थोडंसं एक पॉझिटिव्ह थोडंसं त्यामध्ये विचार आला म्हणा. आणि मलकापूरचा जो विकास झाला तो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस सरकार असताना झाला. म्हणजे शासनाच्या मदतीशिवाय किंवा त्यांचा वरदास्त म्हणून आपण मदत काय शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, हा मला जे जाणवलं. मी माझ्या एवढा पाठपुरावा आणि पत्रव्यवहार एकदा आपण बघूया, म्हणजे मित्र म्हणून प्रचंड आहे. मलकापूरच्या प्रलंबित कामाचा आणि जो लोकांनी विश्वास दाखवलाय, मग आरक्षणचं काम असेल, रस्त्याचं असेल, भूसंपादनचं असेल, ते पुरं व्हावं आणि त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ह्या भावनेनं ज्यापर्यंत आलो. आणि त्यांच्यावर ज्यावेळी चर्चा माझी झाली अतुल बाबांच्या बरोबर आपण या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन जी पाहिला, म्हणजे मी आता तर आम्ही एकत्र काम केले त्यानंतर पाहिले, त्यांचा दृष्टिकोन थोडा विकासाभिमुख मला जाणवला. किंवा त्यांना सुद्धा ह्या मतदारसंघ त्यांच्या जी चर्चा झाली, मतदारसंघाला मोठी परंपरा आहे. यशवंत मोहिते भाऊंनी काम केलं,
राज्याला दिशा दिली, काकांनी काम केलं, सर्वसामान्य माणसाला सत्तेत आणलं, बाबांनी देशाला राज्याला दिशा दिली. लक्षात घ्या, त्यांच्यानंतर संधी मला मिळाली, तर मला थोडंसं कसं चांगलं काम करता येईल त्याकरता थोडंसं आपण एकत्रित जर काम पुढं करत राहिलो तर मलकापूरचे प्रलंबित प्रश्न, एक चांगलं शहर मलकापूर आज आहेच आपल्या देशामध्ये. तुम्हाला सांग, आसामचं उदाहरण दिलं, आणखी कसं पुढे नेता येईल किंवा आणखी त्याला कसं नावारूपाला आणता येईल ह्या बाबतीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली तर मला स्वतःला कॉन्फिडन्स मिळाला. विदेशी दारूची चोरटी विक्री करणारे पकडले. सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. सातारा तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचा पाडाव करत विदेशी दारूची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत कोल्हापूर पुणे सर्व्हिस रोडवर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. शनिवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सागर चंद्रकांत साठे वय 29 राहणार खोजेवाडी तालुका सातारा आणि त्याचा साथीदार हे विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करत होते. पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित स्विफ्ट कारला अडवण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनामध्ये 96,800 रुपयांची विदेशी दारू आढळली. त्याचबरोबर सुमारे 3.5 लाख रुपयांची स्विफ्ट कार ही जप्त करण्यात आली. एकूण 4,46,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दारूची चोरटी विक्री करून नफा कमवण्याचा आरोपींचा डाव सातारा तालुका पोलिसांनी वेळीच हाणून पाडला. या कारवाईनंतर बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.